आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाई कशी नाही आली रे अजून? लय वेळ झाला। ती आली आणि म्हणली मला पासवर्डच माहित नाही तर मग काय आपल्या आयटी डिपार्टमेंट कडे जायचं ती देतील उघडून। अरे गोपाळराव, गावचा देव माणूस, लग्नाबद्दल हार्दिक अभिनंदन बरं का तुमचे। धन्यवाद। ए तू काय करतोयस इथे? अरे दादा, सकाळी तू नाश्ता न करताच बाहेर पडलाय बघ। म्हटलं नाश्ता घेऊन जावा, आता चौकीला ये तूच आहे तर म्हटलं सगळ्यांसाठी घेऊन येऊ, तेवढंच लग्नाची पार्टी देता येईल। हा लयच मोठ्या मनाचा माणूस आहे का? आणि तू बघ साधा 1 रुपया खर्च करायला मागत नाहीस। हे तुला कोणी सांगितलं होतं रे नको ते मोठेपणा करायला? हाय का? अरे तुझी काळजी वाटते म्हणून करतोय सगळं। एकतर आधीच तुम्हाला पोलिसांना वेळेचं बंधन नसतं, स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो, घरच्यांकडे तर लांबची गोष्ट राहिली। मग आम्ही तुमची काळजी नाही घ्यायची तर कोणी घ्यायची का हो राऊत साहेब? बरोबर बोललास गोपाळ। लका आमची अवस्था आजपर्यंत कुणालाच कळली नाही बघ, पण तुला कळली। हा उगाच का तुला देव माणूस म्हणत नाहीत लोक। अरे तुम्ही कशाला त्याच्या नादाला लागलाय? काम करा। काम नंतर होत राहते, आधी गरमागरम वडापाव घ्या बरं। घ्या पवार साहेब। लय उशीर केला असा। दादा वडापाव। ए तू निघ। तू वडापाव खाल्ल्याशिवाय मी इथनं जाणारच नाही। मग थांब तसाच। मॅडम तुमची मिस्टर लॅपटॉप कशासाठी वापरायचे? ते नॉर्मल कामासाठीच यूज करत होते। म्हणजे जर काही माल मागवायचा असेल बाहेरून किंवा कोणाला इम्पोर्ट करायचं असेल, एक्सपोर्ट करायचं असेल तर। पासवर्ड टाका। ओपन नाही होते, बहुतेक त्यांनी पासवर्ड बदललाय, चुकीचं दाखवतो। चुकीचं? आमच्या इकडे चुकीला माफी नसती। मला शेवटचं सांगतोय, गप गुमान पासवर्ड टाका, नाहीतर आमच्या लॉकअपच्या दरवाजाला पासवर्ड नसतो, आपोआप उघडतो। पोलिसांना सहकार्य न केल्यामुळं बरीच कलम लावून आत टाकीन, कळलं का? जायचंय का आत? नाही, मला खरंच आठवत नाही हो।